मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते जालना शहरातील श्री खंडोबा मंदिर आहे। खंडोबा मंदिर हे जालना शहरामध्ये मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह, जालन्याचं बस स्टँड ते अमरदान स्मशानभूमीकडे कादराबाद पाणीवेसकडे जाणारा हा रस्ता आहे। इथं असलेलं हे खंडोबा मंदिर आहे। हे खंडोबा मंदिर म्हणजे मूळ ही वाघ्याची समाधी होती, जी मंदिराच्या बाजूला आपण जी समाधी बघता ते समाधीच्या बाजूला ही मूळ समाधी वाघ्याची समाधी होती। पण कालांतराने ही समाधी तुटली आणि काही भक्तांनी इथं खंडोबाची वाघ्याची समाधी असल्यामुळे इथं वाघ्या म्हणजे एक माणूस त्याने त्याची समाधी दिलेली होती आणि त्या वाघ्याच्या समाधीवर कालांतराने इथं खंडोबाचं मूर्ती बसवण्यात आली आणि काही वर्षापूर्वी इथं मंदिर तयार झालं। असं हे जालन्यातील नवीन जालना शहरातील एकमेव मंदिर आहे आणि जुन्या जालन्यामध्ये साधारण 100 ते 150 वर्ष जुनं नूतन वसाहत येथे उड्डाणपुलाजवळ असलेलं 150 वर्ष जुनं मंदिर आहे। जुन्या जालन्यामध्ये एक मंदिर आणि नवीन जालना एक मंदिर असे हे दोन मंदिर आहे। दिवसभर आज चंपाषष्ठीमुळे अत्यंत गर्दी या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते। चंपाषष्ठी म्हणजे काय, आज 26 नोव्हेंबर 2025 आज बुधवार आहे आणि आजच्या दिवशी तळी भंडार उचलला जातो, चंपाषष्ठी साजरी केली जाते आणि इथून वांग्याची सट साजरी करून वांगे खाण्याची परंपरा आपल्या या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये चालू होती। अशी चंपाषष्ठी आज खंडोबाची नवरात्र आणि चंपाषष्ठी ही साजरी केली जाते। असं हे खंडोबा मंदिर।